गेल्या 1.5 महिना झाला खड्डा खांदून ठेवलाय। ज्यावेळेस गॅसच्या लाईनीचं काम चालू होतं त्यावेळेस ग्रामपंचायतला सांगितलं होतं की ही लाईन चालू असताना आपल्या ग्रामपंचायतची या ठिकाणी जल जीवन योजनेची एक लाईन आहे आणि आपल्या ड्रेनेज लाईन, त्या ड्रेनेज लाईन त्यांनी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं आणि जल जीवन योजनेची पाईपलाईन सुद्धा त्यांनी उद्ध्वस्त करून टाकली। ग्रामपंचायत मध्ये वारंवार त्या ठिकाणी आम्ही सांगूनही फोन करूनही त्या ठिकाणी ग्रामपंचायत कामगारांना सांगितलं, भुजबळ मॅडमलाही सांगितलं। त्या ठिकाणी ते भुजबळ मॅडमनी त्याची काही दखल घेतली नाही, एक दिवस बाहेर दिली त्यांना। त्या ठिकाणी त्याच्यानंतर काय आपल्या हाताने काय त्यांना पाकिट भेटलं त्याच्यानंतर त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि एकही कामगार ग्रामपंचायतचा या ठिकाणी आलेला नाही किंवा प्रशासक म्हणून ग्रामपंचायतचा सरपंच उपसरपंच सदस्य एकही या ठिकाणी आलेले नाहीत। त्या संदर्भात या ठिकाणी आम्हाला एवढं सांगायचं की गेल्या 1.5 महिना झालं या लाईनचं काम चालू असताना बंद करण्यासाठी सरपंचाने आणि भुजबळ मॅडमने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन लाईन बंद केली, 5-6 दिवसासाठी बंद झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी परमिशन कसं दिलं का दिलं आणि परमिशन घ्यायला आल्यानंतर आमच्या ड्रेनेज लाईन आहे, आमची जलजीवन योजनेची लाईन आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं पाहिजे होतं त्यांना आणि ते आमची लाईन फोडू नका किंवा आमचं ड्रेनेज फोडू नका, जरी तुम्ही आमचं काय नुकसान केलं तर ते भरपाई करून द्यायची जबाबदारी आणि करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे। आता ग्रामपंचायत बरखास्त आहे, ती सर्व जबाबदारी भुजबळ मॅडम वरती आहे। गेल्या कित्येक दिवस झालं भुजबळ मॅडमला आम्ही फोन करतोय, भुजबळ मॅडम आम्हाला कसलाही प्रतिउत्तर देत नाही। मी आता त्यांना एवढ्यामध्ये फोन केला, त्यांनी सांगितलं तात्या आमच्याकडे लोक येतात, तुमच्याकडे लोक येतात तक्रारी घेऊन, ते तुमचा प्रश्न आहे। माझ्याकडे आल्यानंतर बरं ठीक आहे, माझ्याकडे येतात त्यांच्याकडे जातात, मला त्यांनी उलट उत्तर दिलं की तुमच्याकडे लोक येतात त्याला मी काय करू म्हणजे हे काय उत्तर झालं का त्यानं? म्हणजे लोकांनी कोणाकडे जाव का नाही तक्रार घेऊन? ग्रामपंचायत मध्ये सरपंच गावत नाही, भुजबळ मॅडम एक दिवस तिथं गावत नाही। त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी रोडवरती रात्रीचे अपघात होत्यात आणि ह्याच्यामध्ये 1-2 माणसं पडली होती, त्यांना त्या ठिकाणी बाजूला घेऊन त्यांना आंघोळ्या घालून टू व्हीलरला नेलेलं आहे त्यांना। त्या ठिकाणी त्यांचं खूप नुकसानही गाड्यांचं झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सोलापूर रोड वरती असा जीव घेणे प्रवास या ठिकाणी करणाऱ्या लोकांना या ठिकाणी रात्रीची झोप लागते किंवा अचानक गाड्या जास्त असल्या तर गाडी साईडला घ्यायची, तर या ठिकाणी साईडला घेतली तर मोठा अपघात होऊन या ठिकाणी माणसं मरण्याचे वाट पाहत आहे काय प्रशासन, हे मला या संदर्भात सांगायचंय। कारण शासनाला आम्ही वारंवार सांगू नये आमच्या ड्रेनेज लाईनचं, आमची घरं आहेत या बाजूला, आमच्या घरांमधलं ड्रेनेज या ठिकाणी पाणी सगळं ह्याच्यामध्ये आमचं पूर्ण लाईन इथून कमीत कमी 500 ते 600 फूट त्यांनी आमची लाईनच उद्ध्वस्त करून टाकली। ती लाईन दुरुस्त करून घ्यायचं काम या ठिकाणी प्रशासनाचं आहे। त्या प्रशासक म्हणून भुजबळ मॅडमची जबाबदारी आहे। भुजबळ मॅडमनी येऊन त्या ठिकाणी आमची लाईन दुरुस्त करून आणि नीट करून द्यावी ही आमची मागणी आहे आणि वारंवार त्यांना कंप्लेंट करून सुद्धा फोन उचलणं नाही त्यांचा एकच पर्याय। आम्ही फोन जास्त केलं की कामगाराला एखाद्या फोन करायला लावायचा आणि आमच्याकडं काय तक्रार आहे ते जाणून घ्यायचा आणि त्याचं निवारण कधी एकदाही त्यांनी केलेलं नाही। आम्ही ग्रामपंचायत पुढे आंदोलन करू, त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या समोर आंदोलन करण्यात येईल। 8 दिवसामध्ये जर आमच्या ड्रेनेज लाईनचं 500 ते 600 मीटर त्या ठिकाणी लाईन उद्ध्वस्त केलेले आहे, त्या लाईनीचं जर काम करून नाही घेतलं ग्रामपंचायतने आणि जलजीवन योजनेची लाईन ही शासनाची लाईन असली ते आपली जबाबदारी आहे त्याचं रक्षण करणं। ती लाईन सुद्धा उद्ध्वस्त केली, कमीत कमी 2 किलोमीटर आपली लाईन त्यांनी उघडून टाकलेली आहे, ती जबाबदारी ग्रामपंचायतची असते। ग्रामपंचायत मध्ये प्रशासन आहे, प्रशासक म्हणून त्या ठिकाणी भुजबळ मॅडमचं काम आहे, त्या ठिकाणी त्यांनी माणसं नेमली पाहिजे होती। ग्रामपंचायतची लाईन खोदायचं काम चालू असताना त्याची जबाबदारी ते स्वीकारत नाही, म्हणजे ही जबाबदारी आमची नाही। मग परमिशन का दिलं तुम्ही? ग्रामपंचायतने काम अडवलं आणि त्याच्यानंतर कामाचं परमिशन दिलं, त्याच्यानंतर मग आम्हाला काय या ठिकाणी सर्वसामान्य जनता एकदम वेटीस धरली, कचरा कुठं पडतोय काय करतोय ते अजिबात उचलायचं नाही काय नाही, त्यांचे मनमानी कारभार चालल्यात, त्यांच्या चांगल्या दौरे चांगल्या फिरायला त्या ठिकाणी 8-8 दिवस फिरायला बाहेर देशामध्ये जातात, बाहेर राज्यामध्ये जातात, त्या ठिकाणी त्यांच्याकडे मुबलक पैसा आलेला आहे, शासन त्यांना मुबलक पगारही देतात, पण त्या पगाराचा काही उपयोग नाही। एवढा पगार देऊन फुकट एवढा जर तुम्ही लाख रुपये पगार असेल तर तुम्ही ते काम करणं गरजेचं आहे का नाही, एवढंच मला बोलायचं आहे।